हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। क्रिसमस जवळ आलेला आहे आणि क्रिसमस सेलिब्रेशनसाठी कपकेकची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। प्रीमिक्सपासून कपकेक बनवणार आहे। 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे, त्यासाठी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। इथे मिक्स करायचं व्यवस्थित। मी याआधीही मैद्यापासून रव्यापासून असे म्हणजे वेगळ्या प्रकारचे केक बनवून दाखवलेले आहे, चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता। आणि आता प्रीमिक्सपासून कपकेक बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे, त्यासाठी पाणी पाव कपला थोडंसं वर पाणी म्हणजे अर्धा कपला थोडं कमी असं पाणी इथे मिक्स करण्यासाठी वापरलेलं आहे। पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरू शकता। एका डायरेक्शनने फिरवायचं आणि बॅटरचं थिकनेस बघायचं। खूप घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, एवढं पाणी लागलेलं आहे आणि बॅटर रेडी आहे। कढई तापायला ठेवले, त्याच्या खाली ते मीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अशी प्लेट ठेवलेली आहे कपकेक बसतील अशा मापाची। आणि इथे बघू शकता असे कपकेक घेतले, म्हणजे ते हे घेतलेले आहेत कप्स केक बनवायचे। त्यामध्ये हे बॅटर टाकून देते आहे। अर्धेच भरायचे, कारण ते फुलून दुप्पट होतात, म्हणजे केक फुलून दुप्पट होणार। तर बॅटर कपच्या अर्धा असंही भरून घ्यायचं। जवळपास एका कपमध्ये मी 1.5 चम्मच असं बॅटर टाकलेलं आहे। आणि तयार झालेले आहेत बॅटर भरून कपकेक। आता कढई प्रीहीट केलेली आहे 5 मिनिटं। त्यानंतर कपकेक ठेवून द्यायचे प्लेटवरती। सुरुवाती 5 मिनिटं आधी म्हणजे कढई छान तापून घेतलेली आहे आणि त्यानंतर कपकेक ठेवले आहेत, झाकण ठेवलेलं आहे। आणि आता हे 20 मिनिटं अजिबात न उघडता 20 मिनिटं कपकेक बेक व्हायला ठेवायचे। 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि पुन्हा 5-1 मिनिट ते थोडंसं तेवढंच त्याच्यात राहू द्यायचे, म्हणजे कढईमध्येच राहू द्यायचे। नंतर बाहेर काढायचे आणि रूम टेम्परेचरवर पूर्ण थंड होऊ द्यायचे। बघू शकता फुलतात आहे, म्हणजे तो आपले केक बनते आहे, रेडी होते आहे। आणि 20 मिनिटानंतर बघू शकता सूर्य अगदी आतपर्यंत अजिबातही तो म्हणजे केक परफेक्ट झालेला शिजलेला आहे। तर आता हे पूर्ण रूम टेम्परेचरवर थंड होऊ दिले। छान झालेत, स्पंज आलेला आहे छान। आता इथे ग्रीन कलर हे केलेलं आहे मी। तुम्हाला पाहिजे तशा आकारचे तुम्ही नोझल्स वापरून जशा पाहिजे तशा डिझाईन्स हे करू शकता। मी एक क्रिसमस ट्रीचा म्हणजे थोडा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे। आणि वरून डेकोरेटसाठी सिल्वर बॉल शुगरचे ते टाकलेले आहेत, शुगर बॉल। आणि छान रंग म्हणजे दिसायला छान दिसणार। ह्या प्रकारे थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता पिंक कलरचा हे भरलेला आहे आणि त्याला रोज फुलाचा आकार म्हणजे हे केलेला आहे, त्याला नोझल लावलेला आहे आणि फूल काढते आहे। पाहिजे तुम्हाला तशा तुम्ही डिझाईन्स त्याला म्हणजे त्या कपकेकवर तुम्हाला जशा आवडतील तशा डिझाईन तुम्ही काढू शकता।
हे दिसायलाही खूप छान असं अट्रॅक्टिव्ह दिसणार गुलाबाचं फूल आणि त्याच्यावर शुगर बॉल टाकलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जशा पाहिजे तशा डिझाईन काढू शकता आणि नक्की ट्राय करा. खूप सहज होते. प्रीमिक्सपासून बनवू शकता किंवा मग मैद्यापासून रव्यापासूनही तुम्ही कपकेक बनवू शकता. तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. रवा केक आणि मैद्यापासूनही मी बनवलेला आहे केक. आणि आजची रेसिपी म्हणजेच कपकेकची रेसिपी आवडली असेल. क्रिसमस स्पेशल आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असतील तर ते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा याच्यावर असं डेकोरेट म्हणून तुम्हाला पाहिजे तसं हे करू शकता. आणि खूप छान दिसतात आहेत. दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत. कानालाही तेवढेच छान झालेले आहेत. तर मुलांना पार्टीसाठी बड्डे असेल तर मुलांना असं प्रत्येक एका मुलाला एक द्यायला तर म्हणजे खूप इझी पडतात. नक्की ट्राय करा, बनवून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटद्वारे आवर्जून कळवा. पुन्हा आजची कपकेकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.